तर हे आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत लाल भोपळ्यापासून म्हणजे काशीफळ भोपळ्यापासून पराठे। तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहेत आणि आपण टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत हे सहजासहजी सर्व करू शकतो। तर हे मी अशा प्रकारे इथे काशीफळ भोपळा कट करून घेतलेला आहे आणि तो आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तुम्ही अगदी डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून शिजवून घेतला तरीही चालेल, पण अशा प्रकारे शिजवून घेतल्यामुळे त्यामधील गोड असं त्याचं जे टेस्ट असते ती बिलकुल पाण्यामध्ये जात नाही। आपल्याला आहे असा भोपळा अगदी टेस्टी मिळून जातो। त्यामुळे मी अशा प्रकारे 4 ते 5 इथे शिट्ट्या घेणार आहे। तर हे आपण इथे कुकरची वाफ काढून घेतलेली आहे आणि भोपळा अगदी छान असा मऊसूत शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपण याचे पाठीमागचे सालही काढून घेऊया। तर हे शिजल्यानंतर अगदी पटकन असे सालं निघून जातात। त्यानंतर आपण स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेऊया। तर हे मी इथे अगदी बारीक असा भोपळा स्मॅश करून घेतलेला आहे। शिजलेला असल्यामुळे अगदी पटकन असा स्मॅश होतो। त्यानंतर मी इथे अर्धा कप असा भोपळा साईडला काढून घेतलेला आहे। तर आपण राहिलेल्या बाकीच्या भोपळ्याचे गोड पराठे बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे फक्त अर्धा भोपळा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे हवं त्या प्रमाणामध्ये कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेणार आहे। मी सुरुवातीला फक्त अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ इथे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि मीठ असा ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर हळद आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे। त्यानंतर 1 चमचा भरून असा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे। तुम्ही पाहू शकता ओव्याने खूप छान अशी टेस्ट येते। अर्धा चमचा धने जिरे पावडर। तर हे आपण इथे भोपळा जरी पाण्यामध्ये टाकून शिजवून घेतलेला नसला तरी या भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि याला पाणीही खूप जास्त असं सुटल्या जातं। तर आपण इथे सुरुवातीला एवढ्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं इथे आपण पीठ ॲड करत जाणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे 2 चमचे पांढरे तीळही ॲड करून घेऊ शकता। तर हे मी इथे अर्धा कप भोपळ्यासाठी 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर हे आपल्याला हे पीठ बिलकुल रेस्ट वगैरे करायला ठेवायचं नाही आहे, कारण यामध्ये आपण सुजी म्हणजे गरा वगैरे काही ॲड केलेला नाही। तर अशा प्रकारे अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि पूर्ण पिठामध्ये डीप करून घ्यायचा आहे। तर हे आपण इथे घडीच्या पोळीप्रमाणे याला तेलही लावून घेणार आहोत। पीठ वगैरे टाकायची गरज नाही। तर आपण इथे घडीच्या पोळीप्रमाणे तेल लावून घेण्याचं कारण म्हणजे आपला पराठा अगदी छान असा मऊसूत राहतो। त्यानंतर आपण पिठामध्ये थोडासा डीप करून घेणार आहोत आणि गोलगरीत लाटून घेणार आहोत। तर तुम्हाला हव्या आकारात तुम्ही लहान किंवा मोठा असा इथे पराठा तयार करून घेऊ शकता। तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायलाही आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका। तर हे आपला इथे पराठा अगदी छान असा तयार झालेला आहे। खूप जास्त असा पातळ वगैरे करून घ्यायची काहीच गरज। तर हे आपण चपातीला जसा तवा गरम करून घेतो अगदी छान कडकडीत तशा प्रकारे तवा इथे गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण हा पराठा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा भाजला जातो, कडक वगैरे होत नाही। तर हे थोडासा असा पचल्या गेला की आपण पराठा पलटून घेणार आहोत। हवं तर तुम्ही इथे बटर, तूप किंवा तेल लावून भाजून घेऊ शकता। तर मी इथे तेल लावून आपला हा पराठा अगदी खरपूस असा भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसतोही आहे आणि मुलंही खूप छान असा आवडीने खातातही। तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी राहिलेले पराठेही आपले बनवून घेऊया आणि मुलांसोबत टिफिनला दिला की मुलंही खूप छान असा आवडीने खातात आणि खूप छान खरपूस असा लागतो। तुम्ही जर हा उपवासासाठी करणार असाल म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तर तुम्ही लसूण नाही ॲड केला तरीही खूप छान अशी टेस्ट येते। तर आपले इथे पराठे पूर्णपणे तयार आहेत। तर तुम्हाला ही आजची आपली रेसिपी आवडली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।